तुमचे केस पण खूप गळतात का किंवा खूप पातळ झालेत, केसांना वाढ होत नाही, सिल्की होत नाही, तर त्यासाठी आजचा हा मास्क आहे आणि हा फक्त मी 2 गोष्टींनी बनवला आहे, खूप कमी साहित्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मास्कमधून आपण केसांचं टोनरसुद्धा बनवलं आहे आणि मास्कसुद्धा बनवला आहे. एका वस्तूपासून आपले 2 कामं होत आहे आणि हे टोनर तुम्ही केसांना नेहमीच लावू शकतात आणि हा मास्कसुद्धा तुम्ही तयार झालेला बघू शकता। आता मी इथे घेत आहे मेथी दाणे। मी हे 2 बाउल मेथी दाणे घेत आहे, म्हणजे 2 मोठे स्पून इथे मी मेथी दाणा घेत आहे। तुमचे केस खूप लॉंग असतील तर तुम्ही 3 बाउल देखील घेऊ शकतात। आता मी इतकं हे मेथी दाणे घेतले आहेत। आता मी यांना स्वच्छ असं धुवून घेणार आहे आणि मग मी यांना भिजवणार आहे। आता याच्यामध्ये कमीत कमी पाण्यामध्ये याला धुवून घ्यायचं आहे। 1 किंवा 2 पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायचं आहे, जास्त पाण्याने धुवायचं नाहीये। आता मी इथे भिजवून घेत आहे आणि मी हे 5 ते 6 तास भिजवून घेणार आहे, कारण याचे जे पोषक तत्व आहेत ते आपल्या पाण्यामध्ये मिक्स होतात आणि त्याच्यामुळे आपल्या केसांना सुद्धा टोनर हे छान भेटतं। आता बघू शकता तुम्ही याचा पाण्याचा कलर हा किती छान आला आहे आणि आपले मेथी दाणे सुद्धा भिजवून झाले आहेत। आता मेथी दाणा हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या केसांसाठी, त्याचे फायदे सुद्धा मी तुम्हाला सांगेल। पहिले आपण आता याला गाळून घेणार आहोत एका बाउलमध्ये आणि याला आपण आता टोनर म्हणून यूज करणार आहोत। आणि हा मेथी दाणा एकदम छान मस्त भिजवून होतो। तुम्ही 5 ते 6 तास याला भिजवून ठेवा, तेव्हा तुमचा मेथी दाणा असा प्रॉपर छान फुलून येतो। आता मी याला गाळून घेत आहे आणि जेव्हा तुम्ही हे टोनर केसांना लावाल, तुम्ही छान मस्त झोपताना हे टोनर केसांना लावा। तुमची स्प्रे बॉटल असेल त्याच्यामध्ये हे टोनर तुम्ही मस्त मिक्स करा आणि मग लावा। इतकं सुंदर याचा रिझल्ट येतो आणि तुम्ही बघाल जिथे तुमची टक्कल असेल किंवा खूप पातळ केस असतील तिथे देखील तुमचे केस दाट यायला सुरुवात होईल आणि तुम्ही हे जसं तुम्ही केसांना सिरम लावतात तसं देखील तुम्ही लावू शकतात। आता मेथी दाणा हा आपण छान पाण्यामधून काढून घेतला आहे। आता मी इथे पाणी उकळायला ठेवत आहे आणि याच्यात मी मेथी दाणा हा टाकत आहे। आता हे का की जेव्हा आपण मेथी दाणा उकळता न डायरेक्ट केसांना लावतो तेव्हा हा मेथी दाणा अजिबात आपल्या केसांमधून निघत नाही, त्याच्यामुळे खूप सारे केस गळतात, हेअरफॉल होतो। त्यासाठी तुम्हाला 2-3 उकळी येऊ द्यायची आहे, मग तुम्हाला याला पाण्यातून काढायचं आहे। आणि लक्षात घ्या तुम्ही उकळूनच हा केसांना लावा, तुमच्या केसांमधून हा खूप लवकर बाहेर येतो। जेव्हा तुम्ही याला उकळत नाही तेव्हा डायरेक्ट लावतात अजिबात निघत नाही, त्यासाठी तुम्हाला ही सोपी पद्धत आहे। आणि जेव्हा तुम्ही उकळून याला मिक्सरमध्ये काढत असतात तेव्हा याची खूप छान बारीक पेस्ट होते। जेव्हा तुम्ही डायरेक्टली याला मिक्सरमध्ये काढतात तेव्हा हा बारीक होत नाही, म्हणून तुम्हाला याला असा शिजवून घ्यायचा आहे। 2 ते 3 उकळ्या मी घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकतात याच्यामधून किती छान वाफ येत आहे। आता मी हे पाणीसुद्धा काढून घेतलं आहे, याचासुद्धा आपल्याला उपयोग करायचा आहे। तो उपयोग म्हणजे जेव्हा आपण मिक्सरमधून मेथी दाणा हा काढू तेव्हा आपल्याला ह्या पाण्यामधूनच छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पेस्टी बनवायची आहे। तुम्ही वेगळं पाणी टाकू नका, तुम्ही हेच पाणी त्याच्यामध्ये टाका, कारण ते सुद्धा आपल्या मेथी दाण्याचंच पाणी आहे, म्हणून आपल्या केसांना याचा जास्तीत जास्त फायदा होईल। आता मी इथे ताक घेत आहे। ताक का की ज्यांच्या केसांमध्ये खूप सारा कोंडा असेल त्यांनी ताक घ्या, त्याच्यामुळे तुमच्या केसांचा कोंडा हा कमी होईल। आणि हे एकदम ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नाही तर आपलं जे मेथी दाण्याचं पाणी होतं ते देखील तुम्ही टाकू शकतात। आता मी अशा पद्धतीने ही पेस्ट एकदम बारीक बनवली आहे। तुमच्याकडनं जेवढी बारीक होईल तेवढी ही पेस्ट तुमच्या केसांना लागली पाहिजे, कारण याचं एक एक पोषक तत्व ह्या दाण्यामध्ये असतं आणि ते आपण जेव्हा बारीक करतो तेव्हा ते आपल्या केसांना खूप छान असं जातं आणि केस देखील आपले खूप सुंदर होतात। आता तुम्ही बघू शकतात मी किती बारीक याची पेस्ट ही बनवली आहे। आता मी हिला छान मिक्स केलेला आहे। आता मी केसांना लावत आहे आणि लक्षात घ्या जेव्हा तुम्ही केसांना मास्क किंवा काही लावत असाल त्याआधी तुम्ही केसांच्या गुंठा या काढून घ्या, मगच तुम्ही काहीही केसांना लावा। जेव्हा तुम्ही केसांच्या गुंठा काढत नाही आणि डायरेक्ट काही केसांना लावतात
तेव्हा तुमचे खूप सारे केस गळतात। त्यासाठी तुम्हाला पहिले गुंथा काढायच्या आहेत, मग तुम्हाला केसांना हे लावायचं आहे। आणि तुम्ही बघू शकतात किती छान आपल्या केसांना हे इझी लागत आहे आणि खूप कमीत कमी हे खाली पडतं। जेव्हा तुम्ही डायरेक्ट हे न उकळता मिक्सरमधून काढून घेतात तेव्हा तुमचं सगळं केसांना लावलेलं खाली पडतं, पण हे जेव्हा तुम्ही उकळून मिक्सरमध्ये काढून याची पेस्ट बनवतात तेव्हा तुमच्या केसांना खूप छान हे चिपकून बसतं। आता याचा फायदा काय आहे, तुमचे केस खूप दाट होतील, केस वाढत नसतील तर ते देखील वाढतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या केसांमध्ये शायनिंग नसेल तर तुमच्या केसांना खूप सारी चमक येईल। जेव्हा तुम्ही याला एक वेळा लावाल तेव्हाच तुमच्या केसांना खूप सारी चमक येईल आणि जेव्हा तुम्ही हे 2 ते 3 वेळा केसांना लावाल तेव्हा तुमच्या केसांची वाढ खूप जास्त होईल। तुम्हाला एका याच्यामध्ये केसांना वाढ होणार नाही, पण केसांना चमक ही एका याच्यात नक्कीच येईल आणि तुमचे केस खूप सारे सिल्की होतील। तुम्हाला तुमच्या केसांमध्ये लगेचच फरक दिसेल। आणि हा मेथीदाणा खूप चिकट असतो म्हणून धुवायच्या टिप्स पण सांगते। जेव्हा तुम्ही केस धुवाल तेव्हा करायचं काय, जेवढं तुमचं साध्या पाण्याने धुवून होईल तेवढं साध्या पाण्याने धुवून घ्या, मग तुम्ही शॅम्पूने याला धुवून घ्या। जेव्हा तुम्ही साध्या पाण्याने धुवाल तेव्हा पण हे 2 ते 3 वेळा तुम्ही छान स्वच्छ केस धुवा, तेव्हा पण निघतं। आणि जेव्हा तुम्ही शॅम्पू लावाल तेव्हा सुद्धा तुमचं हे सगळं मेथीदाणा केसांमधून निघतो आणि याचे जे छोटे कण असतात ते तुमच्या केसांमध्ये अडकलेले असतात, तर ते अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। जेव्हा तुमचे केस तुम्ही छान सुकवतात आणि केसांना तुम्ही कंगवा लावतात तेव्हा तुमच्या केसांमधून ते छोटे कणसुद्धा निघून जातात, पण ते एकदम जेव्हा तुम्ही केस धुतात तेव्हा ते निघत नाही। जेव्हा तुमचे केस वगैरे सुकतात तेव्हा तुम्ही छान झटकलं तर ते सगळं निघतं। आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही केसांना मेथीदाणा लावला तर तो इझी तुमचे जेव्हा केस धुतात तेव्हाच तो निघून जातो आणि डायरेक्टली तुम्ही न उकळता लावला तर तुमच्या केसांमधून तो निघत नाही। म्हणून तुम्ही ही टिप कायम लक्षात ठेवा। आणि तुम्ही याला कंडिशनर नाही पण लावलं तर चालतं, कारण याच्यानेच तुमचे केस इतके सिल्की होतात। तर तुम्ही फक्त शॅम्पूने देखील तुमचे केस धुवून घेऊ शकतात आणि जास्त कोमट पाणी हे केसांना लावू नका, साधं पाणी घ्या हे केस धुवायला, त्याच्याने तुम्हाला अजून छान फरक बघायला मिळेल। कारण तुम्ही जितकं गरम पाण्याने केस धुवाल तेवढे तुमचे केस खूप सारे गळतील, पण तुम्ही जर हे उकळून लावलं तर तुमचा एकसुद्धा केस गळणार नाही। 1 किंवा 2 गळाले तर गळाले, पण तुमचा जर जास्त हेअरफॉल होत असेल तर तो देखील कमी होईल। म्हणून इतके सारे फायदे आहेत। तुमच्या केसांना केमिकल न लावता तुम्ही या अशा सोप्या पद्धतीने छान हेअर मास्क लावून बघा, तुमचे केस नक्कीच वाढतील। आणि याच्यामध्ये तुम्ही दही देखील मिक्स करू शकतात, दहीचा पण खूप छान उपयोग होतो आपल्या केसांसाठी। पण मी इथे ताक हे लावलेलं आहे, ज्यांच्याकडे दही ताक नसेल त्यांनी डायरेक्टली पण दळून केसांना लावलं तर चालतं। आणि हे तुम्हाला 20 ते 30 मिनटं केसांमध्ये राहू द्यायचं आहे, मग धुवायचं आहे। खरंच हे खूप छान आपल्या केसांना फायदा देतो आणि याचा कोणताच असा साईड इफेक्ट आपल्या केसांना होत नाही, म्हणून तुम्ही हे बिंदास लावू शकतात। आणि ज्यांचे केस खूप सारे गळतात त्यांनी हे एकदा नक्कीच करून बघा, कारण तुम्ही केमिकल लावण्यापेक्षा तुम्ही हे सगळं आयुर्वेदिक तुमच्या केसांना लावा, याचा फायदा नक्कीच होईल। आणि आता मी हे सगळं माझ्या केसांना लावून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात लेंथला सुद्धा मी लावलेलं आहे। आता मी हे छान पिन लावून पॅक केलेलं आहे आणि मी आता इथे प्लॅस्टिकची ही बॅग घेत आहे। आपल्याला हे अजिबात सुकू द्यायचं नाही आहे, कारण तुम्ही याला सुकू दिलं तर हे केसांमधून निघत नाही, त्यासाठी तुम्हाला याला छान ओलच राहू द्यायचं आहे। आता मी माझा हेअर वॉश केलेला आहे, तुम्ही स्वतः माझे केस बघू शकतात, माझे पहिले केस आणि आत्ताचे केस किती चमकत आहे आणि किती माझे केस दाट आणि मुलायम झालेले आहेत। माझे केस अजून सेट पण झालेले नाही आहेत, तरी मी तुम्हाला दाखवते आहे। जेव्हा सेट होतील तेव्हा माझे केस याच्याहून जास्त सिल्की आणि छान चमकतील। पण आताच तुम्हाला फरक हा बघायला मिळत असेल की किती छान याचा रिझल्ट आहे। आणि हे जे बारीक कण दिसत आहेत ते देखील निघून जातील, बाकीचे निघाले आहेत, पण जेव्हा मी याला कोंब फिरवेल तेव्हा हे सगळेच निघून जातील। तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल, तर ज्यांना आवडेल त्यांनी प्लीज लाईक शेअर करा।